आणि हा वेळ समय आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभू येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना मागतो. मुर्दे और जिंदे जलाल पाएंगे, यीशु आने वाला इसमें कोई शक नहीं, यीशु आने वाला इसमें कोई शक नहीं। खुदा का बेटा यीशु वो जल्दी आएगा, खुदा का बेटा यीशु वो जल्दी आएगा। क्या भला वो तुझको भी तैयार पाएगा, क्या भला वो तुझको भी तैयार पाएगा। मुर्दे और जिंदे जलाल पाएंगे, बोलो मुर्दे और जिंदे जलाल पाएंगे। यीशु आने वाला है इसमें कोई शक नहीं, यीशु आने वाला है इसमें कोई शक नहीं। म्हणा येशू लवकर येणार आहे, प्रभू येशू लवकर येणार आहे आणि माझ्या मनात शंका अजिबात नाही। बायबल मध्ये असं एक उदाहरण आहे, तुमच्या डोळ्याच्या समोर आलेलं असेल आणि त्याचं नाव थोमा होतं। काय होतं? म्हणा सगळेजण थोमा। बघा भारत देशामध्ये तो पहिल्यांदा आलेला आहे सुवार्ता सांगायला, आणि असं म्हटलं गेलेलं आहे थोमाचा विश्वास येशू ख्रिस्तावरती तो मरणातून जिवंत झाला तेव्हा नव्हता। येशू ख्रिस्त शरीराने आतमध्ये आला, मरणातून जिवंत झाल्यानंतर येशू ख्रिस्त पहिल्यांदा आपल्या लोकांना भेटायला आला, आपल्या शिष्यांना भेटायला आला आणि बंद दरवाजामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवेश केला, कारण तो शरीराने सहित उठला होता। काही विश्वास ठेवत नव्हता थोमा त्याच्यावर, म्हणून तो थोमाला काय म्हटला? थोमा अविश्वासू, बोला अविश्वासू, अविश्वासू विश्वास धर। तो म्हणतो प्रभू जोपर्यंत मी तुला चेक करणार नाही, जोपर्यंत मी तुला चेक करणार तुझ्या हातामध्ये जे खिळे ठोकलेत ना माझ्या डोळ्यात मी बघितलंय, मला त्याच्यामध्ये काय घालायचंय? माझं म्हणा बोट घालायचं, म्हणा सगळेजण बोट घालायचं। अरे जोपर्यंत प्रभूच्या हाताचे जे काही वन आहे किंवा होल आहे त्याच्यामध्ये थोमाने बोट घातलं आणि मग त्याला कळालं, ज्या ज्या ठिकाणी त्याला जखमा झालत्या प्रभूला त्या त्या ठिकाणी थोमाने बोट घातलं आणि मग त्याला कळालं की हा माझा, बोला हा माझा, तो माझ्या संग जगत होता आणि त्याला मारण्यात आलं आणि मारण्यातून तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो आज आमच्यामध्ये उपस्थित आहे। तर आपल्या मनामध्ये काही शंका असेल, आता प्रभू येशूचं दुसरं आगमन लवकर होणार का नाही होणार? यस यस सगळेजण, तो तुम्ही आनंद करा, काय करा? आपण आनंद केला पाहिजे, कारण जगामध्ये तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी तो लवकर येणार आहे। म्हणा येशू ख्रिस्त लवकर येणार आहे। आमेन। या आपण मागच्या वेळेस ज्या वचनामध्ये आलो त्याच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया। 2 कोरिंथी अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 5 आपण वाचूया। ज्याने आम्हाला ह्याकरिता सिद्ध केले, ज्याने आम्हाला ह्याकरिता सिद्ध केले तो देव आहे, तो परमेश्वर आहे। त्याने आपला आत्मा आम्हाला विसार म्हणून दिला आहे, आम्हाला विसार म्हणून किंवा विसार म्हणून दिलेला आहे।
ऐकलंय सगळेजण? ऐकलंय. तर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलोय की येशू ख्रिस्त लवकर येणार. आहे. म्हणा, येशू ख्रिस्त लवकर येणार. आहे. आणि जे मेलेले आहेत ख्रिस्त राज्यामध्ये किंवा ख्रिस्तावर विश्वास विश्वास धरून त्या लोकांचं काय होणार आहे? दुसरा बोला, त्यांचं काय होणार आहे? म्हणा, मृतातून उठणं उठणार आहे. त्यांच्या कबरा काय होणार आहे? आजच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की ख्रिस्त बाहेर पाऊल टाकतात, तुतारीचा नाद होतात, आज्ञाध्वनी होतात, ख्रिस्ताचा पाऊल बाहेर पडतात आकाशामध्ये की जे मृत झालेले आहेत प्रभूच्या राज्यामध्ये त्याच्या ध्वनीने किंवा त्याच्या आवाजाने किंवा त्याच्या साऊंड, आपण काय म्हणतो त्याला, डीजे आजच्या भाषेमध्ये, त्या डीजेने काय होणार आहे? कबरा ज्या आहेत धडाधड 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 उघडल्या जाणार आहे. आमेन. प्रत्येक मनुष्याची कबर किंवा पुरल्याला असेल किंवा जाळ्याला असेल, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की या भूमीवर, या पृथ्वीवर तो जर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून जीवन जगत असेल तर असं लिहिलेलं आहे, तो येण्याच्या दिवशी तो मेलेला मनुष्य पुन्हा उठवला जाणार आहे. हे मनुष्याच्या नजरेमध्ये फार कठीण आहे. काही काही लोकांना हे थोटांड पण वाटतं. एखादा मेलेला मनुष्य, एखादा पुरल्याला मनुष्य किंवा त्याचं एखादं शरीर जे जाळलेलं आहे, त्याची राख राख झालेली आहे, त्या माणसामध्ये परत असं शरीर तयार होणं आणि कबरेमध्ये तो राख जरी झालेला असेल तर त्याचे परत शरीर जुळणं, त्याचं शरीर जुळणं, जरी कुजलेला असेल त्या कुजलेल्या शरीराला परत हाडाला हाड जोडून मांस परत त्याला येणं हे काही सोपी गोष्ट नाही. मानवाच्या नजरेमध्ये हे फार कठीण आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त जो सर्व समर्थ देव आहे त्याला काहीच गोष्टी अवघड नाहीये. आमेन. म्हणून पुनरुत्थान हे 100% आहे बायबलमध्ये. काय आहे? पुनरुत्थान 100% आहे. 100% आहे. म्हणा, पुनरुत्थान माझं मरणातून उठणं माझ्या मरणातून उठणं 100% आहे. 100% आहे. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की आम्हाला परत देवाबरोबर जायचं आहे. कोणाबरोबर जायचंय? प्रभू येशू बरोबर आम्हाला सगळ्या जणांना कुठे जायचंय? स्वर्गात. कारण हे मंडप रूपी शरीर आपल्या सगळ्या जणांना सोडायचं आहे. आमेन. कोणी इकडे परमनंट राहायला आलेला नाही. प्रत्येकाला हे शरीर सोडायचं आहे आणि देव त्या मनुष्यामध्ये टाकलेला आत्मा काढून घेणार आहे. म्हणा, काढून घेणार आहे. आणि मग काढून घेतल्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की स्वर्गामध्ये मनुष्याला एक शरीर असणार आहे. स्वर्गामध्ये मनुष्याला एक शरीर असणार आहे. असणार आहे. म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे की आम्ही देवाजवळ जाण्याची इच्छा या पृथ्वीवर बाळगली पाहिजे. मला देवाजवळ जायचंय. आणि माझ्या जीवनाची, तुमच्या जीवनाची खटपट हीच पाहिजे की मी त्याच्याकडे पाहत आहे, कारण मला मृत्यूतून पुनरुत्थान होणार आहे आणि मी परत देवाकडे जाणार आहे. पौल देवाचा सेवक तो म्हणतो, मी या आशेने बघून देवाच्या राज्यात धावत आहे, देवाच्या राज्यात मी काम करत आहे, देवाची सेवा कार्य मी करत आहे, देवाची उपासना, आराधना, सुवार्ता मी सांगत आहे आणि लोकांना सांगत आहे, तुम्हीही माझ्या देवावर काय ठेवा? विश्वास. माझ्या देवावरती काय ठेवा? विश्वास ठेवा. विश्वास ठेवा.
आणि मग पुढे असं लिहिलेलं आहे, परमेश्वराने पवित्र आत्मा आपल्याला विसार म्हणून दिलेला आहे. म्हणजे काय आहे, भविष्यातल्या गोष्टी. आपण हे पवित्र आत्मा काय करतो, आपल्याला खरं आणि खोटची जाणीव करून देतो आज. की हे पवित्र शास्त्रातलं जे वचन आहे आणि तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे, हे वचन खरं आहे किंवा खोटं आहे, खरं आहे का खोटं किंवा आहे? खोटं आहे, हा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला काय करत आहे, जाणीव करून देत आहे. म्हणा सगळेजण जाणीव करून देत आहे. जाणीव करून देत आहे. सगळेजण म्हणा जाणीव करून देत आहे. जाणीव करून देत आहे. हा. पुढे काय होणार आहे या शरीराचं, पुढे काय होणार आहे, भविष्य तुम्हाला ठाऊक आहे का? माझ्याकडे बघा, नाही. भविष्य कोणाला ठाऊक? नाही. उद्या काय होणार का, एक तासाने काय होणार हे तुम्हाला पण ठाऊक नाही. पण ज्या देवावर तुम्ही आणि मी आज विश्वास ठेवतो, त्या प्रभूला, त्या पवित्र आत्म्याला सगळं काही माहित आहे. आणि यासाठी तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा आहे, अशासाठी की भविष्यातल्या गोष्टी या पवित्र आत्म्याने तुम्हाला दाखवाव्या. आमेन. म्हणा भविष्यातल्या गोष्टी भविष्यातल्या गोष्टी पवित्र आत्म्याने पवित्र आत्म्याने मला दाखवल्या पाहिजे. मला दाखवल्या पाहिजे. ऐका नाही, येस. पुढे काय होणार आपल्याला कळालं नाही तर काय अंधाधुंदी चालायचं का? नाही. नाही. कोणीतरी आपल्याला मदत केली पाहिजे. गाईड केलं पाहिजे, सहाय्य केलं पाहिजे, हेल्प केली पाहिजे. आणि यासाठी देवाने आपल्याला हा पवित्र आत्मा दिलाय. आमेन. काय दिलाय? पवित्र आत्मा. म्हणा मला पवित्र आत्मा दिलाय. मला पवित्र आत्मा दिला. आणि हा पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. म्हणा सगळेजण, हा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पुढे येणाऱ्या पुढे गोष्टीविषयी, गोष्टीविषयी पुढे येणाऱ्या पुढे येणाऱ्या 2022चा 6वा महिना चालू आहे. आता 6व्या महिन्यात, 7व्या महिन्यात काय घडेल, 8व्या महिन्यात काय घडेल, 9व्या महिन्यात काय घडेल, 10व्या महिन्यात काय घडेल, 11व्या 12व्या महिन्यात काय घडेल, हे कोण सांगणार आम्हाला? कुठला माणूस नाही सांगणार, नाही. कुठला जाणता नाही सांगणार, कुठला देवलाशी नाही सांगणार, कुठला मांत्रिक पण सांगणार नाही. सांगणार नाही आपल्याला. आणि जरी कुणी इकडे आले पोपट पंचीवाले, त्याला आपला हात दाखवू नका. खूपच्या लोकांना सवय असते, दारात आला का भविष्य पाहणार, भविष्य पाहणार आहे ना. मग चला माझ्या मुलांविषयी काय, मुलीविषयी काय, घराविषयी काय, याच्याविषयी काय, त्याच्याविषयी काय, आपण पटापटा पटापटा हात दाखवून देतो, कारण भगवे कपडे घालून आलेला असतो. त्याला काय भविष्य माहित असतं का? नाही. एक पोपट घेऊन येत होतो बघा, आणि ते पोपट एखादी चिठ्ठी काढ त्याची, कोण या सांग. पोपट जाता आतमध्ये आणि एक चिठ्ठी घेऊन येतो आणि ते वाचून दाखवतो. आणि मग त्या भविष्यामध्ये, त्या चिठ्ठीमध्ये काय चांगलं असन, काय वाईट असन, आपण एकदा की ऐकलो, काही काही ना धक्के बसले, काही काही ना शॉक लागले त्याचे, काही काही ना आनंद झाला, काही काही ना दुःख झालं, काही काही ते ऐकून वाचून लगेच रडायला लागले जागे. अरे माझं असं होणार, अरे माझं असं होणार, अरे माझं तसं होणार, आहे ना. तर जगाचे भविष्य वक्ते आहेत, पाहणारे जे आहेत किंवा पोपट पंचीवाले असतील, ते थोटा नाही, काय आहे, हा लक्षात घ्या. त्यांचा अभ्यास असतो. अभ्यास असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी ते सांगतात. आणि मग मनुष्याला वाटतं नाही, माझ्या घरातलं सगळं तंतोतंत हा सांगायला लागला. आपल्याला खरं वाटतं, पण एखाद्या व्यक्तीचा जर अभ्यास जरी असेल, तुमच्या चेहऱ्यावरचा सगळा बायोडाटा तो सांगू शकतो. हालेलुया. पण पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला काय देत आहे? हा पवित्र आत्मा जो देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे, आपल्या भविष्याविषयीच्या गोष्टी पवित्र आत्मा या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, पुढे काय येणार आहे, पुढच्या जीवनामध्ये काय होणार, काय येणार आहे, संकट येतं का, प्रॉब्लेम येतात का, समस्या येतात की अजून काय 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 लिस्ट लागते, हा पवित्र आत्मा आपल्याला मदत करत असतो.
येशू मसीह की. की जय. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी ह्या पवित्र आत्म्याचं ऐकतो, सत्याचं म्हणा, पवित्र आत्मा म्हणजे कोण? सत्य. आपल्याला सत्य उघडकीस करणारा देव, मला सत्य समजून सांगणारा देव किंवा प्रभू येशू मसीह की. जय. पुढे येणाऱ्या गोष्टीविषयी भरोसा आणि पुढे काय होणार आहे. हालेलुया. पुढे काय होणार आहे म्हणजे आमचे शरीर म्हणा, माझं शरीर, माझं शरीर. माझं शरीर, माझं शरीर. माझ्या शरीराविषयी तो पुढे खात्री देतो. आता या जगातली तर खात्री आपल्याला मिळतच राहते, Yes. आहे ना. कोणाच्या नादी लागू नको, हे पवित्र आत्मा सांगतोच आम्हाला. काय खोटं आहे, काय खरं आहे, हा पण पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. पण पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे की हे काय आहे की आपलं नवीन जे जीवन आहे, भविष्यामध्ये आपलं जे शरीर आहे त्याला सदा सार्वकालिक किंवा अनंतकालिक जीवन मिळावं. सार्वकालिक किंवा अनंतकालिक जीवन मिळावं ते स्वर्गामध्ये आहे. आमेन. कुठं आहे? स्वर्गामध्ये. आणि म्हणून रोज तुम्ही आणि मी देवाकडे प्रार्थना करायची आणि जो पवित्र आत्मा दिलेला आहे त्या पवित्र आत्म्याचं ऐकायचं. म्हणा, मी रोज पवित्र आत्म्याचं ऐकेल. मी रोज पवित्र आत्म्याचं ऐकेन. मी रोज पवित्र आत्म्याचं ऐकेल. मी रोज पवित्र आत्म्याचं ऐकेन. बघा, ज्यावेळेस रोज मनुष्य पवित्र आत्म्याचं ऐकतो, पवित्र आत्मा हा वचनातून आपल्या संग बोलतो. कशातून बोलतो? वचनातून. आणि ज्या लोकांनी देवाचं वचन आपल्या मनामध्ये ग्रहण केलं किंवा त्याचा स्वीकार केलेला आहे त्या माणसाचं नवीन जीवन करण्यास पवित्र आत्मा मदत करतो. आमेन. आपल्याला सगळ्या जणांना या भूमीवर, या पृथ्वीवर नवीन व्हायचं आहे. कसं व्हायचंय? नवीन. नवीन 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 व्हायचं आहे. नवीन कपडे घालून नवीन नाही व्हायचं. नाही. आपल्या आतील जीवनात तुम्हाला आणि मला काय व्हायचं आहे? म्हणा, नवीन व्हायचं आहे. नवीन व्हायचं आहे. आणि हा पवित्र आत्मा तुम्हा आणि मला प्रत्येकाला आज मदत करत आहे. आमेन. आज जर या भूमीवर तुम्ही नवीन होण्याचा जर निर्णय घेतला तर मृत्यूच्या नंतर तुम्हाला तिथं स्थान किंवा तिथं जागा मिळेल. आमेन. देवाच्या घरी. आमेन. कुठे जायचंय? देवाच्या घरी. म्हणा, आम्हा सगळ्या जणांना आम्हा सगळ्या जणांना देवाच्या घरी जायचंय. देवाच्या घरी जायचंय. हा, म्हणजे आपलं शरीर या भूमीवर पुनरुत्थित कसं होईल किंवा मृतातून जिवंत कसं होईल यासाठी खटपट करायची. Yes. बाकीची खटपट करीत राहा, पण जास्त खटपट कशासाठी करा? हे माझं मृत शरीर एक दिवस मेलं ना, आणि ज्या दिवशी येशू ख्रिस्त आला ना त्या दिवशी हे उठलंच पाहिजे. आमेन. आमेन. ज्या दिवशी येशू ख्रिस्त आला त्याने पाऊल बाहेर टाकलं रे टाकलं. मी जरी मेलो आज 2022 मध्ये, तर समजून चला 2022 च्या 6व्या महिन्यामध्ये पुढच्या प्रभू येशू ख्रिस्त आला तर मी असं म्हटलं पाहिजे, मी प्रभू तुझ्यासाठी जगतोय, आमेन. मी तुझ्यासाठी जीवन जगत आहे. हजारो लोकांना सुवार्ता सांगत आहे, हजारो लोकांना ट्रॅक वाटत आहे, हजारो लोकांना तुझं वचन सांगत आहे, लाखो लोकांसाठी प्रार्थना करत आहे. आणि मी ज्या दिवशी मरेल मी हीच आशा बाळगेल की प्रभू मी तुझ्याकडे बघून सेवा केलेली आहे, कारण मला उठायचं एक दिवस. आमेन. हालेलुया. या शरीराला पुनरुत्थित व्हायचंय, आमेन. या शरीराला त्या मातीतून उठायचंय, आणि तो देव प्रभू येशू ख्रिस्त या शरीराला मातीतून उठवणार आहे. या आशेने तुम्ही जगा. आमेन. हालेलुया. हे जगातली आशा ही थोडे दिवसाची आहे. Yes. हे जे काही दिसतं तुम्हाला आणि मला याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. येशू मसीह की जय. प्रयत्न करा हे शरीर कसं उठेल, आणि किती आनंद आहे जीवनामध्ये. Yes. हालेलुया. येशू मसीह की. हा, वाचा, फार महत्वाचं आहे, तुम्हाला आणि मला कळेल. फार सुंदर लिहिले 2 कोरिंथी 4:16. म्हणून आम्ही धैर्य
म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही. म्हणून आम्ही म्हणजे सगळे विश्वासणारे लोक धैर्य म्हणा, सगळेजण धैर्य. याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात? चिकाटी. आणि चिकाटी म्हटलं का माझ्या समोर लगेच गोचिड उभा राहतो. है ना, शेतकरी माणसं आहेत आपण, आपल्याला सगळ्या जणांना माहिती. सगळ्यात जास्त चिकट जर कुणी असेल, लोक जगातल्या माणसाला एक उपमा देतात, समजने वाले को इशारा करते. हालेलुया. चिकट म्हणलं का कोणाचं तरी उदाहरण देत. डोळ्याच्या समोर येतं, लगेच म्हणतात लई चिकट येतो, आहे ना. पण सगळ्यात जर चिकट कुठला जर प्राणी असेल तर तो कोण आहे? सगळेजण म्हणा ना, सबजण बोलो, कोण है? म्हणा, गोचिड आहे. आपण शेतकरी असल्या कारणानं बिझनेस सगळं काही आपला शेतकऱ्याचं आहे, तर आपल्याला सगळ्यात जास्त कळतं की गोचिड एकदा का चिटाकला, इतका असल्या बारीक पिल्लू, असं बारीक पिल्लू आपल्याला दिसत पण नाही कुठं चिटकलेलं असतं, पण त्याने काय एकदा चिटकलं माणसाच्या शरीराला, असं हळूहळू चिकटपणा बघा त्याचा काय 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 करतो. वेदना सुरू होतात. हालेलुया. आपल्याला सगळ्या जणांना अनुभव आहे. Yes. तर या ठिकाणी लिहिलंय की आम्ही काय म्हणतो या ठिकाणी, संत पाऊल काय सोडत नाही, धैर्य सोडत नाही. हा वाचा. म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही. हा, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, हा. तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. हा. आमेन. आम्ही धैर्य सोडत नाही. ऐका नाही, Yes. संकट आलं तरच आपण देवाकडे यायचं ठरवतो का? नाही. खायला नसेल तर आपण काम करायला पळतो. नोकरीचं एक धैर्य असतं, ऐक नाही, चिकाटी त्याला दिसते, धंद्याची, बिझनेसची, जगामध्ये आपण सगळ्या चिकाट्या पाहतो. पण जगित ज्या चिकाट्या आहेत त्या थोड्या वेळासाठी आहेत. किती वेळासाठी? थोड्या वेळासाठी. थोड्या वेळासाठी. आणि जे लोक चिटकलेत ना, त्या लोकांना चिटकले जरी असले ते लोक बाजूला काढायला पण समर्थ होतात. धंदा जर चालला ना, तर धंदा चालता चालता लगेच तुम्हाला कळत येणार, आम्हाला आता काय करायचंय, तुम्ही आमचा गाळा खाली करा, आम्हाला काय करायचं इकडे, आमचा धंदा टाकायचा. म्हणजे आता कुठंतरी धंदा चालू झाला, बरोबर आहे ना, Yes. धंदा चालू झाला, रेगा रुपाला लागला, सुरळीत लागला, गिरायक यायला लागलं, व्यवस्थित झाला, चिकाटीच्या ठिकाणी बसली, त्याचे सगळीकडून लोक यायला लागले, आणि अचानक मालकाचा काही निर्णय घेतो मालक की गाळा खाली कर. मग काय होत? चिकाटी इकडे काय झाली, परिणाम झाला ना चिकाटीवर. Yes. चिकाटीचा फायदा काय झाला? परिणाम झाला. जगातलं उदाहरण आहे, चिकाटीचा फायदा नाही झाला. इकडे चिकाटीचा फायदा तुम्हाला आणि मला कायम स्वरूपी मिळणार, सार्वकालिकतेसाठी मिळणार. पाऊल देवाचा जो सेवक आहे तो आपल्या दृष्टीने अनंत काळचं जीवन किंवा स्वर्गामध्ये त्याला जायचं आहे. कुठे जायचं आहे? स्वर्गामध्ये. मला स्वर्गामध्ये त्याला जायचं आहे. स्वर्गामध्ये त्याला आणि जायचं. तो काय म्हणतो, आम्ही काही सोडत नाही, आमचं धैर्य सोडत नाही. म्हणा, आम्ही आमचं धैर्य सोडत नाही, आम्ही आमचं धैर्य सोडत नाही. आम्ही आमची चिकाटी सोडत नाही. आम्ही आमची चिकटी सोडत नाही. काही लोक प्रार्थनेला येत नाही, ते चिकाटी सोडून जातात, या धंद्याला चिटकून बसतात. काही लोक काम करतात, तिकडे चिकाटी धरून ठेवतात. काही लोक वावरात गेलं का तिकडे चिकाटी. काही लोक सेवा उडायला चिकाटी तिकडे, देवाला विसरून गेले, आहे ना. चिकाटी ते चिटकून बसले तिकडं. प्रभू येशू ख्रिस्त असा देव पिता असा त्यांना ओढतोय, एक म्हणतात ना, एक जोर काहीतरी असं, दोन बाजूला दोन असतात बघा, आहे ना. एक जण दोन जण इकडून उभा राहायचं, दोन जण इकडून उभा राहायचं, आणि मध्ये काहीतरी दावा वगैरे बांधायचं. हे दावा इकडून वाढणार, हे दावा इकडून वाढणार.
आणि दोन जण वाढायला पाठीमागून, इकडच्या एक पार्टीचा इकडच्या एक पार्टीचा, एक जोर एक जोर एक जोर एक जोर आहे ना. इतकी माणसाने या जगामध्ये चिगाटी धरून ठेवली ना, नश्वर गोष्टीसाठी, नाश होणाऱ्या गोष्टीसाठी, चिगाटीवर चिगाटी. नोकरीतून वेळ नाही, कामातून वेळ नाही, व्यवसायातून वेळ नाही, धंद्यातून वेळ नाही, बिझनेस मधून वेळ नाही, कोणालाच वेळ नाही, इकडं देवाकडे यायला वेळ नाही. एवढे चिटकून बसलेले आहे त्याला. आणि नोकरी गेली रे गेली, काही ना काही प्रॉब्लेम आले का लगेच मग चिगाटी लगेच ढिल्ल होत ऑटोमॅटिक. आणि लगेच मग काय लगेच गुडघ्यावर येऊन लगेच बायबल कुठे बायबल, अरे बायबल कुठे ठेवतो, लगे प्रार्थना, लगे मंदिराला, लगे चर्चला. का बरं? संकट माणसाच्या जीवनावरती येतं, प्रॉब्लेम माणसाच्या जीवनावरती येतात. त्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये, ह्या जगामध्ये आम्ही संपूर्ण रीतीने पाहतो की मनुष्य काय करतो, जगातली चिगाटी ज्यावेळेस त्याची सुटती किंवा एखादा मनुष्य त्याला धोका देतो, त्यावेळेस तो देवाकडे वळतो. आणि हे आपल्या जीवनात येऊ नये त्या अगोदर तुम्हाला आणि मला देवाकडे चिगाटी धरली पाहिजे. अरे देवाशिवाय कोण आपल्याला देतोय जगात? सांगा कोण देते? भाकर देतं का अर्धे आणून कोणी? नाही. येशू मसीह की जय. अजिबात देत नाही. कोणी मदत करतं का आपल्याला? नाही करत. आपल्या जीवनात ज्याने आपल्याला जन्माला घातलाय तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला मदत करणार या जगामध्ये. ज्याने आपल्याला जन्माला घातलंय तोच आपल्याला मदत करणार. म्हणून तुम्ही आणि मी चिगाटी धरा, प्रार्थना करण्याची चिगाटी धरा, बायबल वाचण्याची चिगाटी धरा, देवाची स्तुती करण्याची चिगाटी धरा, देवाची उपासना करण्याची चिगाटी धरा, मंदिराला येण्याची चिगाटी धरा, उपवास आणि प्रार्थना करण्याची चिगाटी धरा, लोकांना सुवार्ता सांगण्याची चिगाटी तुम्ही धरा, लोकांना आनंद वाटण्याची चिगाटी धरा, गोरगरिबांना मदत करता येईल अशी चिगाटी तुम्ही धरा, जे विधवा अनाथ आहे त्यांना मदत करण्याची चिगाटी तुम्ही धरा. जेवढं तुम्हाला सत्कर्म करता येईल एवढी चिगाटी या जगामध्ये तुम्ही मी केली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. ही चिगाटी सैतान तुम्हाला कधी करू देणार नाही. सैतानाला कधीच आवडणार नाही की तुम्ही यांनी ही चिगाटी धरून ठेवावी. अरे जो माणूस देवाला बिलाकला, जो माणूस देवाला चिताकलाय त्याचं जीवन बघा. ज्या माणसाला या भूमीवरती, या पृथ्वी तलावरती आशीर्वादित व्हायचं आहे त्याने देवाकडे चिगाटी धरावी. सर्व गोष्टीसाठी देवाला चिटकून राहायचं, बिलकुल राहायचं, देवाशिवाय काही नाही करायचं. हा निर्णय पाहिजे आपल्या जीवनामध्ये. येशू प्रभू की जय. ही चिगाटी आपल्याला एक दिवस काम येते का नाही? येते. येते का नाही? येते. जर जगामध्ये चिटकून बसला माणूस तर ती चिगाटी एकदा येते कामाला. आणि आपण म्हणतो नाही बाबा मी एवढे दिवस त्याच्याबरोबर याच्यासाठी चालले होते, मला माहित आहे तो पुढे काम आहे, येणार आहे आमच्यासाठी. मग प्रभूला जर तुम्ही चिटकून राहिले तर मग त्याचा उपयोग. म्हणून पौल या ठिकाणी, देवाचा सेवक या ठिकाणी म्हणत आहे, काय म्हणत आहे? आमची दृष्टी किंवा माझं विजन किंवा माझं चिन्ह किंवा माझी धाव कशासाठी आहे? मी माझं लक्ष कुठं लावलं? माझा दृष्टिकोन काय? मी पाहतो कोणाकडे? मी जगतोय कोणासाठी? मला जगायचंय कशासाठी? पावलाचं बारकाईने लक्ष तो वरती पाहतो. मला स्वर्गात जायचं आहे आणि या पृथ्वी तलावरून माझ्या ह्या मृत्य शरीराचं पुनरुत्थान व्हायचं आहे, म्हणून माझी दृष्टी मी वर ठेवतो. मी देवासाठी जगेल. आमेन. याचा अर्थ असं नाही की तुम्ही जगातलं सगळं सोडून द्या म्हणून. नाही. काहीतरी गैरसमज करून घ्याल. सर्व गोष्टीमध्ये सर्वात प्रथम स्थान आपण देवाला दिलं पाहिजे. की मला आनंद कायचा किंवा देवाच्या जवळ जायचं एक दिवस, याच्यासाठी माझा दृष्टिकोन पाहिजे, याच्यासाठी मी झटलं पाहिजे. ही चिगाटी माझ्या जीवनामध्ये पाहिजे, ही चिगाटी माझ्या कुटुंबात पाहिजे, परिवारामध्ये पाहिजे, सर्व वाड्यामध्ये पाहिजे, कुटुंबामध्ये पाहिजे की मला देवाच्या जवळ जायचे एक दिवस.
हा दृष्टिकोन तुम्ही जर ठेवाल ना तर ह्या जगातल्या 99% वस्तू तुम्हाला तुच्छ 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 वाटायला लागतात. कचरा समजता तुम्ही कचरा, कपाटाला व्हॅल्यू नाही देणार आणि तुम्ही फ्रीजला पण व्हॅल्यू नाही देणार. कचरा वाटतील तुम्हाला या जगातल्या गोष्टी. येशू मसीह की जय. सगळ्यात मोल तुम्ही म्हणताना मला उठायचंय बाबा, हे फ्रीज मला उठील का? हालेलुया. हा काय म्हणतो संत पौल, आम्ही धैर्य सोडत नाही. म्हणा, आम्ही धैर्य सोडत नाही. हा का सोडत नाही, परंतु आमचा देह म्हणा हे शरीर, माझं शरीर हा काय लिहिलंय आमचा, तो काय तो माझा देह म्हणा, देह पुढं काय लिहिलं आहे, क्षय नाश पावत आहे. वृद्धपणा आला ना त्याला. जे मुलं तरुण आहेत, बाल आहेत, बालाचे तरुण झाले की नाही, तरुणचे आता आज ना उद्या मोठे होणार, मोठ्याचे उद्या लग्न कार्य होणार, लग्न कार्य झाल्यानंतर उतारतं वय येणार. कळतंय ना, उतारतं वय आल्यानंतर आता आजी बघा, त्या आजी बघा एकदम वयस्कर झाल्या. आता सिस्टर सारख्या दिसतील का, स्तुती यांच्यासारख्या दिसतील का, तरुण सारख्या? ते दादा तिकडे मागे बसले, माझ्यासारख्या तरुण दिसतील का यांना? का या पिढीतून किंवा ह्या वयातून ते गेलेत, आता त्यांचं हे जीवन गेलं आहे, संपलं आहे त्यांचं. आता ते वृद्ध वयामध्ये लागले. होऊन काय या ठिकाणी म्हणत आहे, आमचं देह किंवा आमचं शरीर काय होतं, दिवसांदिवस क्षय पावत चाललेला आहे, कमजोर होत चाललेला आहे, अशक्य होत चाललेला आहे, निर्जीव होत चाललेला आहे, असं ढासळ ढासळ कमी कमी होत चाललेला आहे. परंतु आमचा जो आत्मा आहे, दिवस नवा होत आहे. हा आमचा किंवा आतील जे शरीर आहे, आतल शरीर, आतील मनुष्य जो देवाची धावा करतो, देवाची सेवा करतो, देवाची प्रार्थना करतो, हा आतील मनुष्य दिवसांदिवस बलवान होत चाललाय. अरे इकडचं लुकडं झालं म्हणून काय झालं, इकडचं खोकडं झालं म्हणून काय झालं, हा इकडं काही मास राहिलं नाही म्हणून काय झालं, आतून बघा ना. अरे एवढं चर्च मिळून हे गाणे गात नाही, जुन्या जर म्हाताऱ्या उभ्या केल्या ना इकडे, त्यांच्या तोंडात दात नाही. मी कधी कधी जात असतो तिकडे, त्यांच्या फेसबुक वरती त्यांचा लाईव्ह करत असतो. अशा सुंदर भजनाने त्यांचा आवाज पण इतका कडक आणि कणखर असतो ना, त्याच्या पायाला पण ते फिकी पाडतील. एवढे त्यांचे भजन एकदम तंट असतात, दात नाही मुखामध्ये, पण भजन देवाचे असे गातील ना, पवित्र शास्त्र पण असे वाचतील ना. आजच्या वाचणाऱ्या 10वीच्या पुरीला 9वीच्या पुरीला ता 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 काय म्हणतात त्याला कळत नाही, त्या खडाखड खडाखड वाचतात. बाहेर वृद्धपण आलं म्हणून काय झालं, बाहेरून केस पांढरी झाली म्हणून काय झालं, बाहेरून टकलं पडलं म्हणून काय झालं, बाहेरून दाढी पांढरी झाली म्हणून काय झालं, बाहेरून शरीर थकत गेलं, थरथर कापायला लागलं म्हणून काय झालं. आमचा आतला आत्मा आहे किंवा देवाचं जे आतील शरीर आहे, दिवसांदिवस नवीन केलं जात आहे. जेवढे तुम्ही देवाला चिताखाली बाळगा किंवा मजबूत व्हाल देवाच्या जवळ येऊन, जेवढे तुम्ही प्रार्थना आणि देवावरती विश्वास तुमचा ठेवाल, तसं तुमचा आतील जो शरीर किंवा आतील जो मनुष्य आहे ताकदवान होणार, बलवान मजबूत होणार. आतला माणूस थकत नाही कधी, आतील मनुष्य कधी लटलट कापत नाही, थरथर कापत नाही, त्याला कधी रक्त भरावं लागत नाहीये. हालेलुया हालेलुया. तर पवित्र शास्त्रामध्ये लिहिले आतील मनुष्य काय म्हटलं आहे, हा आतील मनुष्य दिवसांदिवस किंवा अंतरात्मा, आतील आत्मा नवा कसा केला जाईल सांगा मला तुम्ही. तुमच्या आत्म्याला नवीन सिस्टीम करण्याची काहीतरी पद्धत आहे का? आधार कार्ड जर चुकलं त्याला नवीन करता येईल, जन्मतारीख चुकली त्याला नवीन करता येईल, पासबुक हरवलं ते नवीन करता येईल,
ऐक नाही, तुमच्या एखाद्या शरीराचा माझ्या शरीराचा पार्ट एखादा गेला, तो डॉक्टर कडून तो नवीन केला जाईल. दात पडले तर जुने दात काढून नवीन दात टाकले जातील. येस. ज्यांचे केस केले जातात त्यांच्या केसावरती आता पूर्ण बसवलं जातं, टोप. आहे ना. हे बाहेरून सगळं नवीन केलं जाईल, पण आतून काय नवीन होणार? अंतर आत्मा. म्हणा सगळेजण, अंतर आत्मा अंतरात्मा नवीन झाला पाहिजे. नवीन झाला पाहिजे. दिवसांदिवस तो नवीन होणार कस काय? देवाच्या या अंतर आत्म्याला नवीन करण्यासाठी कुणी प्रयत्न करतं का? या बाहेरच्या शरीराला सगळं नटवतो आपण, सकाळ दुपार संध्याकाळ नटवतो. आतील आत्म्याला काय नटवतो? अंतर आत्म्याला काय नटवणार? कसं सजवणार? तो आतील आत्मा आहे, आहे का नाही? त्याला कसं फाडून घ्या ना, का दूध पितो का थोडं? हा नाही, सकाळी चहा घे का? हे बाहेर एकदा चहा घे, आतून तू पण घे एक कप. इकडे थोडा चहा, इकडे थोडा पोहे, इकडे तू पण खा ना थोडे पोहे, असं म्हणणार का? नाही. अहो, शरीराची भूक मनुष्य भागू शकतो, आत्म्याची भूक कशाने भागेल? देवाच्या वचनाने. देवाच्या. वचनाने. बोला देवाच्या. देवाच्या वचनाने. बोला देवाच्या. देवाच्या वचनाने. तो कोणी येईल, कोणाला म्हटलंय? देवाजवळ. तो येईन मज जवळी, वसतो मी त्या हृदयी. जो येईल मज जवळी, वसतो मी त्या हृदयी. पावन त्या करुणी. काय करणार? पावन अंतरात्म्याला करुणी सुख शांती आला देईल. आमेन. येशू ख्रिस्ताकडे आल्याशिवाय, त्या जीवनाच्या भाकरीकडे आल्याशिवाय मनुष्याला ह्या अंतर आत्म्याला किंवा आतील आत्म्याला किंवा हृदयातील आत्म्याला तृप्तता भेटत नाही. येशू मसीह की. या अंतर आत्म्याला तृप्त करण्यासाठी तुम्ही आणि मी झटलं पाहिजे. यासाठी तुम्हाला आणि मला या पृथ्वी तलावरती रोज आणि रोज प्रयत्न करायचे आहे. येशू मसीह की. सगळेजण येशू मसीह की. या पृथ्वी तलावरती तुमचं जीवन सुरुवात झालेली आहे. जन्मापासून झाली का नाही सुरुवात? झाली. आणि ज्या दिवशी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला त्या दिवसापासून अंतकरण किंवा अंतर आत्मा नवीन करायला सुरुवात झाली. आता तुमचा अंतर आत्मा किती नवीन झाला ते तुमच्या मनाला माहित आहे. किती टक्क्यापर्यंत येऊन पोहोचले तुम्ही? हालेलुया. किती टक्क्यापर्यंत पोहोचलो. येऊन पोहोचलेलं आहे? हे जीवन सुरुवात झालेली आहे. जन्माला आले, सुरुवात झाली. आणि दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला त्या दिवशी ही काय झाली? या पृथ्वीवर या मानवाची सुरुवात झाली. आता या पृथ्वी तलावरती मानवाची सुरुवात झाल्यानंतर या आत्म्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले? बरं, आत्मा झाला का? अंतर आत्मा क्लिअर झाला का तुमचा? त्याच्या शांती आली का? आली. यस. हे आपल्याला अनुभवलं पाहिजे. माझ्या हृदयात शांती आली का? आली. माझ्या हृदयात आनंद आला का? माझ्या हृदयात देवाचा स्वभाव आला का? माझ्या हृदयात देवाचं वचन किंवा देवाचा पवित्र आत्मा मी स्वीकारला का? देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या योजनेप्रमाणे मी जीवन जगण्यास आता सुरुवात करत आहे का? चालू झाले का? चालू झालं. या जर गोष्टी आपल्याला जर कळाल्या तरच तुम्हाला आणि मला समजेल की मी दिवसांदिवस आज जगातलं जीवन लय पावत आहे, नाश पावत आहे, क्षय पावत आहे. हे शरीर थकत चाललेलं आहे. पण ज्या दिवशी माझ्या जीवनाची सुरुवात झाली ख्रिस्ताबरोबर, मला माहिती मी नवीन होत चाललो, आमेन. मी बदलत चाललो, माझं परिवर्तन होत चाललं. माझ्यामध्ये देवाचा गुण यायला लागला, देवाचा स्वभाव यायला लागला, देवाचं वचन यायला लागलं, देवाचं गुणगान करायला लागलो.
देवाची स्तुती करायला लागलो, देवाची महिमा करायला लागलो, देवाचा आदर करायला लागलो, इतरांना देवाविषयी सांगायला लागलो. जसं जसं आपण हे करत करत राहू, एकच विजन आहे काय, मी प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर या मृत शरीराला उठायचे. आमेन. ए शरीराला रोज आज्ञा करायची. ए शरीरा तू माती थांबणार नाही लय दिवस. हालेलुया. लोक म्हणतात याला मातीत आता संपलं विषय. आपला संपला बिंपला नाही विषय. नाही. ज्या दिवशी येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आला त्या दिवशी आपली सुरुवात झाली. जगाच्या नजरेत विषय मातीला जाऊन मिळाला किंवा जाळला गेला किंवा पुरला गेला, त्या माणसाचा विषय तिकडे संपला. परत काही नाही, त्याचं नाव गाव काही नसतं. करतेच आठवण बिठवण काय असेल नसेल ते करत असतात. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नजरेत हे गणित आहे की काय होणार आहे तुमच्या आणि माझ्या शरीराचं म्हणा पुनरुत्थान. आणि पौल म्हणतो मी त्या दिशेने त्या दृष्टिकोनातून येशूकडे रोज पाहतो. स्वर्ग 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 हालेलुया. स्वर्गात जायचंय, स्वर्गात जायचंय, स्वर्गात जायचंय. मला शरीर मिळणार तिथं, मला शरीर मिळणार तिथं, मला शरीर मिळणार तिथं, मला शरीर मिळणार तिथं. आमेन. पौलाची विजन हेच आहे. मला तिथं शरीर मिळालं पाहिजे यासाठी मी धावतो देवाकडे. नाही तर मला काय गरज आहे देवाकडे येण्याची. येशू प्रभू फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आमचा अंतरात्मा दिवसांदिवस काय केला जात आहे, नया नवा म्हणा दिवसांदिवस नवा होत आहे, नवा केला जात आहे. हा आमच्या मृत्य शरीराला म्हणा माझ्या मृत्यू शरीराला माझ्या मनुष्य शरीराला जीवन देण्यासाठी. जीवन देण्यासाठी. काय देण्यासाठी जीवन. म्हणा सगळेजण जीवन देण्यासाठी. जीवन देण्यासाठी. हा, फार महत्वाचं वचन आहे. वाचा त्याचं रोमकरास पत्राकडे. मृत्य शरीराला जिवंतपणा कसा मिळेल. अध्याय रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन नंबर 11. वचन नंबर 11. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, ज्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले, मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो मेलेल्यातून उठवले तो आत्मा तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे ही जिवंत करील. तुमची मृत्य शरीरे ही जिवंत करीन. तुम्हाला कळालंच नाही. कळालं. आमेन. तुम्ही एवढ्या टाळ्या वाजल्या असत्या देवाच्या गौरवासाठी. आज माझं मृत्य शरीर म्हणजे काय, पाच अंधा धुंदी बोलतात काय. आणि इकडे बॉडीसाठी रडतात लोक रात्रभर. सकाळी उत्सव होतो, आनंद होतोय ना. आनंद होतोय का नाही. बॉडीसाठी रडू नका असं नाही म्हणत मी, रडा. पण त्याच्यासाठी अगोदर आत्म्यासाठी रडा. त्यासाठी रडा. आत्म्यासाठी. येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला माहित आहे आपल्यासाठी मेला. मेला एक नाही. मेला. आज नवीन लोक पण आले तिकडे. ऐका, येशू या जगात आला. येशू जीवन जगला तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि येशूला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावरती मारण्यात आले. असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये. ज्या येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं तो येशू ख्रिस्त कबरेमध्ये राहिलेला नाही. 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 काय सांगितलेलं आहे, तो काय झालाय तिथं जिवंत. म्हणा. काय झालेलं आहे, त्याला काय केलंय तिथं वचनामध्ये लिहिलंय. काय करण्यात आलं, जिवंत. म्हणा सगळेजण जिवंत जिवंत करण्यात आले. करण्यात आलं. हा. मग ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला मारलं लोकांनी, बघा दुश्मनाने, तुमच्या आणि माझ्या पातकांसाठी तो मेला. आणि त्याच्या मृत्यूमुळे आणि त्याच्या रक्तामुळे तुम्हाला आणि मला आज नीतिमत्वता प्राप्त झाली. आमेन. धार्मिक जीवन मिळालं. पापापासून तुमची आणि माझी मुक्ती झाली. लक्षात घ्या, पापापासून तुमची आणि माझी काय झाली, मुक्ती. मुक्ती झाली. मुक्ती.
आणि मग ज्या येशू ख्रिस्ताला त्या देव पित्याने त्याच्या आत्म्याने मरणातून त्याच्या शरीरासकट त्याला उठवलं. आमेन. हालेलुया. कोणाला उठवलं? प्रभू येशूला. प्रभू येशूला उठवलं. हा इतिहास आहे. आमेन. इतिहासात कुणी उठवलं गेलेलं नाही आजपर्यंत. नाही. सब आहे, सब जा करायचं ते केलं, मेले आणि सडले. आता जेवढे आले, कुणी ज्ञान वाटलं आहे ना, कुणी चमत्कार पण केले, सगळ्या दुनियादारी केली, पण मेले तर मेले, सडून गेले आतमध्ये, परंतु आज उठवले गेलेले नाही. एक कबर आज अशी इतिहासामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. इतिहास त्याला साक्षीदार आहे. येशूची कबर देवपित्याने त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्याला जिवंत केलं. आमेन. हालेलुया. तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्ताला उठवण्यात आलं. म्हणून काय म्हणतो आपण? आज येशू जिंदा है, हम बताने आए हैं. जाऊया. आज यीशु जिंदा है, हम बताने आए हैं. 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 आज येशू जिंदा है. काय खात्री काय? येशू जिवंत आहे. काय प्रूफ काय तुमच्याकडे? मी तुम्हाला प्रश्न विचारला, येशू ख्रिस्त तुम्ही म्हणता जिवंत आहे, त्याचा प्रूफ काय तुमच्याकडे? द्या. आता जर इथं तुम्ही उत्तर दिलं नाही, जगातल्या लोकांनी जर तुम्हाला प्रश्न विचारलं, येशू जिवंत आहे, तुम्ही प्रूफ द्या, मग तुम्ही काय सांगा? सांगा. हे सगळे शांत. येशू जिवंत झाला, त्याचा प्रूफ काय तुमच्याकडे? काय केलं तुमच्या येशूने तुमच्या जीवनामध्ये? अरे येशू जिवंत आहे, दाखवा ना आम्हाला. लोक प्रश्न विचारतात ना, तुम्ही स्वार्थ सांगत असाल त्यावेळेस लोक प्रश्न विचारत असेल, येशू जिवंत आहे, काय प्रूफ द्या ना, पुरावा द्या ना. देव प्रार्थना ऐकतो. हालेलुया. काय महत्वाचं आहे लक्षात घ्या, फार महत्वाचं हे पण लक्षात घ्या की ज्या येशू ख्रिस्ताला देव पित्याने त्याच्या आत्म्याच्या द्वारे काय केलेलं आहे? मरणातून तिसऱ्या दिवशी म्हणा उठवलंय. उठवलं. सगळेजण म्हणा उठवलंय. उठवलं. त्याचा आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. प्रूफ काय आहे? येशू जिवंत असण्याचा प्रूफ काय आहे? त्याचा आत्मा आमच्यामध्ये आहे. आमेन. त्याचं वचन आमच्यामध्ये आम्ही आहे. स्वीकारलंय आणि त्याचं वचन स्वीकारल्यामुळे, त्याच्या वचनावर आमचा भाव ठेवल्यामुळे, विश्वास ठेवल्यामुळे आमच्या जीवनात झालेला बदल, आमच्या जीवनात झालेला परिवर्तन, आमच्या जीवनात मिळालेल्या पापांची क्षमा, आमच्या जीवनात आलेली शांती, हा येशू ख्रिस्त जिवंत असल्याचा पुरावा आहे. आमेन. लोकांना सांगता आलं पाहिजे आपल्याला, येशू जिवंत नाही. माझं बायबल सांगतो, नाही माझं बायबल सांगतो, नाही बायबल सांगतो येशू जिवंत. अरे बायबल सांगतो ते, तू सांग येशू जिवंत आहे. हालेलुया. म्हणून आमच्या मृत्यू शरीराला जीवन देण्यासाठी, माझ्या मृत्यू शरीराला माझ्या मृत्यू शरीराला जिवंत देण्यासाठी, जीवन देण्यासाठी पवित्र आत्मा पवित्र आत्मा आज पण आमच्यामध्ये काम करतो. आजवर आमच्यामध्ये काम करतो. काय करतो? काम काम करतो. काम काम ज्याने येशूला मरणातून काय केलं आहे? म्हणा उठवला आहे. उठवलं आहे. त्या देव बापाचा आत्मा, त्या स्वर्गीय पित्याचा आत्मा त्या ठिकाणी लिहिलेला आहे. ज्याने येशूला उठवलं त्याचा तो आत्मा आमच्या मृत्यू शरीरात
आमच्या मर्त्य शरीरात मर्त्य शरीरात. म्हणजे येशूला कुठून उठलंय लक्षात घ्या. माझा मुद्दा कुठे आलाय तुमच्या जवळ. येशूला मारलं गेलंय आणि येशूला उठवलं कोणी? हा बरोबर आहे, बोला ना. परमेश्वर देवाच्या आत्म्याने. देवाच्या आत्म्याने उठवलंय का नाही? उठवलं याचं मर्त्य शरीर उठवलं का नाही? उठवलं ठेवलं का त्याला कबरेमध्ये? नाही. बरोबर आहे ना. Yes. मग आता मला सांगा, तुम्ही आणि मी मेलो. तुम्ही आणि मी मेलो ते सांगतोय तुम्हाला. येशू मेला आणि येशू या भूमीवर नीतिमान चांगलं जीवन देवपित्याच्या इच्छेप्रमाणे जगला. त्याला मारलं पण देवपित्याने त्याला कबरेत ठेवलं का? नाही ठेवलं. त्याला त्याच्या शक्तीने काय लिहिलंय वचनामध्ये? पुन्हा जिवंत केलं. बरोबर. आता जर येशू ख्रिस्ताचं मृत्य शरीर किंवा मारलेलं शरीर जर कबरेमध्ये राहिलेलं नाही तर मला सांगा पुढे काय लिहिलेलं आहे? जो त्याचा आत्मा ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्ताच्या आत्म्याला ज्याने उठवलंय तो आमच्या मृत्य शरीराला उठवणार नाही का? उठवणार. म्हणजे आत्ताची गोष्ट नाही ही. आताची गोष्ट नाही ही, पुनरुत्थानाची गोष्ट आहे. हे विजन कुठलं आहे? हा दृष्टिकोन कुठला आहे? ज्या दिवशी आम्ही मरणार येशू मेला म्हणून उठवलाय. तुम्ही मेलेच नाही तर उठवणार कसं काय? तुम्हाला मरायला पाहिजे ना पहिलं. आणि इकडे तुम्ही मरायलाच तयार नाही, उठायचं. तुम्ही मरायलाच तयार नाही. मरण आलं तर नाही नाही मरायचं नाही मला. अरे मग उठायचं कधी? येशू मिळाला म्हणून उठला ना. तुम्हाला मरायचंय, मला पण मरायचंय ना. अरे आपण मेला तर येशू उठवणार आपल्याला. हे समजून घ्या. हा परत. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले. हा ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले. बघा येशू मेलाय अगोदर. आलाय ना तारेने. बघा आला येशू, जन्म घेतला. दुसरा जीवन जगला. तिसरा जवानपण. तिसरा तारणासाठी वधस्तंभावरती हाणला गेला, ठेसला गेला, खेळ ठोकण्यात आले, अत्याचार काय करण्यात आले ते केले. आणि शेवटी काय झालं? शुक्रवारच्या संध्याकाळच्या दिवशी तो मेला. शनिवारचा दिवस उजाडला आणि त्याला कबरेमध्ये ठेवलं. समजतं का? समजतं. कबरेमध्ये ठेवलं ना त्याला. आता मेला म्हणून कबरेमध्ये ठेवला का जिवंतपणे ठेवलंय त्याला? मेला म्हणून. हॅलो. मेला म्हणून. मेलेल्या माणसाला कबरेत ठेवता का जिवंत माणसाला कबरेत ठेवतात? मेलेला. मग मेलेला येशूलाच कबरेत ठेवलं ना. मग शनिवारच्या दिवशी त्याला काय झालं? एका शिष्याने उचललं त्याला वधस्तंभावरून आणि काय झालं? कबरेमध्ये ठेवलं. रविवारच्या पहाटेमध्ये देवपित्याने काय केलं त्याला? इथं काय लिहिलं आहे? त्या मृत्य शरीराला काय केलेलं आहे? बोला ना. मृत्य शरीराला काय केलेलं आहे? काय लिहिलंय? त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करीतो. ज्याने येशूला मृत्यूतून किंवा मृत्यूतून जिवंत केलं त्याचा आत्मा कोणामध्ये आहे? काय लिहिलंय? त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करीतो. त्याचा आत्मा ज्याने येशूला मेलेल्यातून जिवंत केला त्या देवपित्याचा आत्मा, त्या परमेश्वराचा आत्मा, त्या ईश्वराचा आत्मा, त्या देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. हो कळलंय तुम्हाला? ज्याने येशूला मेलेल्यातून उठवलं त्याचा आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. आता काय गॅरंटी राहिली का तुम्ही उठणार नाही म्हणून? आता तुम्हाला म्हणणार मी मला कोण उठवणार असं नाही म्हणायचं. आता आम्ही उठणार आहे. येशूला उठवलंय ना. तर येशूला कोणत्या आत्म्याने उठवलंय? तोच आत्मा आपल्यामध्ये आहे. कशाच्या द्वारे आला तो? त्याचं वचन आपण स्वीकारलं म्हणून त्याचा आत्मा आपल्यामध्ये आला. हा पुढं. तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले हा तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त शरीरामध्ये जिवंत करेल. तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या वचनाच्या द्वारे तो आत्मा
देवाचा आत्मा, परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये काय करतो? वस्ती करतो, म्हणजे राहायला आला. आमेन. हा शंका आहे का आपल्या मनामध्ये? नाही. ज्याने येशूला मृत्यूतून जिवंत केलं, त्या देवाचा आत्मा माझ्यामध्ये त्याने राहायला आलेला आहे बाबा. आमेन. म्हणजे तुम्ही साधारण लोक झालेत का आता? नाही. हे जर गणित जर तुम्हाला कळालं ना, तर काय उड्या मारताल तुम्ही? हे लोक डीजे समोर उड्या नाही मारणे, एवढे उड्या मारायला पाहिजे तुम्ही. हालेलुया. हा पुढे काय लिहिलं? त्याचा आत्मा आमच्यामध्ये काय करतो? वस्ती करतो. हा, याच्यासाठी आपल्याला याचा स्वीकार करावा लागेल. वचनाचा, शब्दाचा, ओळीचा स्वीकार करायचा, म्हणजे ऐकून ते ग्रहण करायचं. आणि होय प्रभू, जे आम्ही ऐकलं आहे ते सत्य आहे, आम्ही याच्यावरती काय ठेवतो? विश्वास. आणि एक खोटा आहे, तर जे तुम्ही ऐकता ते तुम्हाला आवडणार नाही. जाऊ द्या, लय गप्पा झाल्या, जाऊ द्या. एक तास भाषण मारलं काही कळत नाही, जाऊ द्या, आपल्याला काही समजलं नाही काय. पण हे जर खरं आहे आणि हा पवित्र आत्मा, सत्याचा आत्मा तुमच्या संग जर बोलत आहे, तर हा सत्याचा आत्मा तुमच्या मनामध्ये कार्य करणार, काम करणार. तुम्ही साक्षीदार होणार. तुमच्या मनात काहीतरी घडणार, तुमच्या शरीरात काहीतरी घडणार, तुमच्या आत्म्यात काहीतरी घडणार, तुमच्या जीवनात काहीतरी घडणार. काही पण चमत्कार होतील इकडं. आमेन. त्याचा आत्मा जर आपल्यामध्ये आहे, तर जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळेपणा आहे. इकडे दबर असतील, बंधन असतील, प्रेस असेल, डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, काय तुमच्या त्रास असू द्या, तुम्ही इथं आलेला आहे, त्याचा जर आत्मा आपल्यामध्ये आहे, तर तुम्ही या ठिकाणून रिकामे जाणार नाही. आमेन. तो तुम्हाला बरा करणार इकडं, तो तुम्हाला मोकळा करणार इकडं. की सैतानाची ताकद, ती बंधनं ते सगळे निघून जाणार. आत्मा थांबणार नाही, अशुद्ध आत्मा थांबणार नाही, काय थांबणार नाही इकडं. आमेन. त्याचा आत्मा आपल्यामध्ये. मी जर किती इकडे भुकलो किंवा ओरडलं ना, काय परिणाम होणार नाही. पण माझ्यामध्ये जर त्या ख्रिस्ताचा आत्मा, ज्याने ख्रिस्ताला जिवंत केलं, त्या देवाचा आत्मा जर माझ्यामध्ये येतो, तो सामर्थ्यानुसार बोलणार लोकांबरोबर, तुमच्या हृदयाबरोबर सामर्थ्याने बोलणार. आणि जर देवाचा आत्मा तो माझ्यामधून जर तुमच्या संग बोलला, तर तुमच्या हृदयामध्ये सुटफुट 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 लागणार. काहीतरी घडणार इकडे, काहीतरी घडत आहे इकडे. हे वचन चालू असताना हे असंच नाही घडत. म्हणून याचा स्वीकार केला पाहिजे. पुढे काय लिहिलं? तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले, तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त शरीरेही जिवंत करेल. तुमच्यामध्ये वस्ती केली पाहिजे त्याने. ही वस्ती जबरदस्तीने देव करत नाही कोणामध्ये. लक्षात ठेवा, देवाच्या आत्म्याला किंवा परमेश्वराला जर तुमच्या घरात यायचं असेल हृदयाच्या, तर तुमचा दरवाजा ठोकावणार तो पाहिजे. तो दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे, उघडायचं की नाही तुम्ही ठरवायचं. घरात घ्यायचं की नाही तुम्ही ठरवायचं. त्याची सेवा करायचं की नाही तुम्ही ठरवायचं. त्याची आराधना करायची की नाही तुम्ही ठरवायचं. त्याची स्तुती प्रशंसा करायची का नाही तुम्ही ठरवायचं. काय करायचं तुम्ही निर्णय घ्यायचा. तो असा मुंडक्यावरती बसणार नाही तुमच्या, असा पाय देऊ आम आलो मी. जसा राक्षस येऊन बसतो, सैतान येऊन बसतो, बालदूत येऊन बसतो. ठरलं अचानक तुला, त्याला कुणी आमंत्रण दिलं का? त्याला आमंत्रण दिलं नाही तरी हात धुवून मागा लागतो. इकडं प्रभू असं काय करत नाही. देव कोणाला बळजबरी करत नाही. कुणी म्हटलं का, ए तुझी कचांडी धर, चल 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 माझ्या डोंगरावर चल, चल चल माझं बायबल. देवा धरतो का कचांडी धरतो, ओढतो का बाहेर? कोण सांगा मला यार. विश्वामध्ये रेकॉर्ड असेल मग देवाने कचांडी धरून त्याला बाहेर काढलं, तर माझी भक्ती कर. चल, देव कधी फोर्स करत नाही कुठल्या माणसाला, कधी बळजबरी करत नाही. तुम्हाला आणि मला देवाचा आत्मा काय म्हणतो हे वचन ऐका. ज्याने ख्रिस्ताला मृत शरीरातून जिवंत केलेला आहे, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये आहे, जर तुमच्यामध्ये आहे, तर हा वचन तुम्हाला आणि मला ग्रहण करावं लागेल, ऐकावं लागेल. ज्या दिवशी हे वचन, हे बायबलचं पुस्तक ज्यावेळेस प्रीचिंग करताना देवाच्या सेवकाच्या मुखातून तुम्ही एक वचन ऐकाल, शब्द ऐकाल, ध्वनी ऐकाल, कीर्तन ऐकाल,
किंवा अजून प्रवचन ऐकाल किंवा भाषण ऐकाल, त्याच दिवशी तो सत्याचा आत्मा, तो देवाचा आत्मा, तुम्ही म्हटले पाहिजे हो हे ऐकलं ना, मला अगदी स्पष्ट रीतीने मला चांगलं वाटलंय, मला बरं वाटलंय ऐकल्यानंतर, माझ्या काळजाला जरा बरं वाटलं. हे कधी असं ऐकलं नाही. म्हणजे तुम्ही काय केलं याचा स्वीकार, याच्यावरती तुम्ही काय ठेवला ऐकून विश्वास. आणि ज्या दिवशी तुम्ही अशी कबुली देता, होय खरंच राव बरोबर आहे, अगदी क्लिअर आहे, व्यवस्थित आहे, आम्ही कधी ऐकलं नाही, हे चांगलं वाटतंय मनाला, हृदयात शांती आली, कुठतरी वेगळंच वाटायला लागले आता पहिल्या जीवनात आता हे ऐकल्यापासून. याचा अर्थ काय होता, परमेश्वराला तुम्ही म्हणता होय प्रभू परमेश्वरा, आम्ही आमच्या मनात तुमचं काय करतो स्वागत. मग परमेश्वर म्हणतो शाबास, मला यायला संधी दिली तुझ्या जीवनात, मला यायला चान्स दिला, मी तुझ्या जीवनात येऊन तुम्हाला परवानगी दिली, माझ्या वचनाला होकार दिला, शाबास. पुढे काय दिला हेच फार महत्वाचं. मृत शरीरामध्ये जिवंत केल्यानंतर त्याचा आत्मा आपल्यामध्ये काय करतो, वस्ती. पुढं ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले हा त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त शरीरे ही जिवंत करील. तुमची मृत्य शरीर परत तिथं आलं, पण तुम्हाला त्याचा स्वीकार केला. ही आत्ताची गोष्ट नाही बरं का, मृत्य शरीर. येशूचा काळ आला होता म्हणून येशू उठला, येशू मारला म्हणून उठला. आपल्या अजून वेळ आली, आपण आता जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत त्याचा स्वीकार करायचा, त्याच्याबरोबर चालत, त्याच्याबरोबर जीवन जगत, त्याची सेवा कार्य करत. एक ना एक दिवस आपला प्रवास संपला 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 आणि आपण मेलो. काही मरतील, काही नाही मरणार, सगळेच नाही मरणार, काही मेले. तर त्या लोकांसाठी एक चान्स आहे, चान्स किती लोकांना पाहिजे आहे ना, आम्हा सगळ्या लोकांना एक चान्स आहे की आमचं मृत्य शरीर. तसं लाजर बघा 4 दिवस मेलेला होता, येशू लगेच आला का, आला का, 4 दिवसांनी आला. आता प्रभूचं 1 दिवस 4 दिवस याच्यामध्ये फार फरक आहे. आता जरी आपण जिवंत आता जिवंतपणा सेवा कार्य करा. 1 दिवस जर तुमचा आणि माझा अंतिम यात्रा याची कधी निघाली, शरीर पुरू द्या, जाळू द्या, काय करायचं ते करू द्या, पण मृत्यूच्या नंतर 1 दिवस असं होईल, पवित्र शास्त्रामध्ये लिहिले, येशूला ज्याने जिवंत केलं तोच आत्मा तुमच्यामध्ये आहे. तुम्ही जर त्याची सेवा कार्य करत असाल तर तुमच्यामधील जो आत्मा आहे, तुम्ही 1 दिवस मेल्यानंतर, मी 1 दिवस मेल्यानंतर आणि तो 1 दिवस आल्यानंतर त्याच्यातला जो आत्मा, तुमच्यातला जो आत्मा, माझ्यातला आत्मा ह्या मृत्य शरीराला काय करणार, हालेलुया. आपण उभे राहू.